यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत। माझा आणि त्यांचे अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली। पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही। या सभागृहामध्ये सभागृहाचा उपयोग सार्थक कामाकरता करणाऱ्या सदस्यांपैकी एक नीलमताई आहे। त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आणि खूप शुभेच्छा देतो। उत्तम आरोग्य आपल्याला लाभावं। या सभागृहातही विविध सामाजिक विषयांवर अतिशय परखडपणे त्यांनी आपली बाजू मांडली आहे। गेल्या 10 वर्षातला माझा अनुभव आहे की शशिकांतजी हे आपल्या विषयांकरता आग्रही असतात, पण त्यासोबत राज्याची परिस्थिती काय आहे, राज्याच्या हिताचं काय आहे हे समजून घेण्याची मानसिकता देखील शशिकांतजींची मी नेहमी पाहिली आहे। राजेशजी हे खरं म्हणजे जालना जिल्ह्यातले मराठवाड्यातले आहेत। मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय। संजय केणेकर एक अतिशय धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। अनेक वर्ष आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी असतील किंवा सहकाराचं क्षेत्र असेल, जिनिंगचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीने उभे राहिलेले दादाराव केचे आहेत। संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। एक ज्याला कुठलाही कार्यक्रम दिला तर तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करतात। शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दिसतात।